हॅलो ब्युटिफुल लेडीज. बरेच स्टुडंट्सला जे बिगिनर आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येतो एल्बो लेंथची जी स्लीव्ज आहे ती बनवायला. बघा 5 इंच नंतर येणारी कोणतीही बाही असू दे, म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, अगदी 20 इंचापर्यंत, 22 इंच किंवा 25 इंचापर्यंतची बाही तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. पण खूप जणांना प्रॉब्लेम येतोय, म्हणून मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते आणि स्पेसिफिकली बिगिनर लोकांना लक्षात ठेवून मी हा व्हिडिओ बनवतीये. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जी मुंडाखोली लागते ती कोणताही ब्लाऊज असू दे, तुमचा कोणताही ड्रेस असू दे, तर त्यांची दोघांची, मागचा आणि पुढचा भाग दोघांची मिळून लागते. आता हे मी जे ड्रेसचं बनवतीये, सो ह्याच्यासाठी मी जी ड्रेसची आहे तीच मोजणार आहे. तुम्ही ब्लाऊजची पण सेम पद्धतीने मोजायची आणि सेम प्रोसेस फॉलो करायची. प्रोसेस सेम आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. असं नाही की हे ड्रेसचं आहे किंवा ब्लाऊजचं आहे तर वेगळं वेगळं असणार आहे, असं काही नाहीये. सो बघा, आता हा मागचा भाग आहे, तर मागच्या भागाला पहिले वरून अर्धा इंचावर मार्किंग करायची, कारण शोल्डर जोडल्यानंतर आपण ती बाही जी आहे ती जोडणार आहे. त्यामुळं त्या अर्धा इंचाला आपण मार्किंग करून सोडून द्यायचं. ठीक आहे, अर्धा इंच मार्किंग झाली. आता तुमचा जो टेप आहे बघा, इट्स व्हेरी फ्लेक्झिबल. तुमचा टेप तुम्ही कसा पण वळवा. आता हा जो गोल आकार आहे ना, ह्याच्या आतमध्ये, म्हणजे तुम्हाला या टोकापासून आतल्या बाजूला अर्धा इंचावर पकडायचा आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही असं असं मोजून बघा, अर्धा अर्धा इंचावर तुम्ही असं डॉट्स बनवू शकता की बाबा मला नाही जमत आहे, मी चुकून माझं कधी पाव इंचावर जाते, पाऊण इंचावर जात आहे. ठीक आहे, सो असं अर्धा अर्धा इंचावर पूर्ण डॉट मारा तुम्ही. बघा, मी इथून पण मारतीये अर्धा इंचावर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं ऍक्च्युअल मध्ये अर्धा इंच कुठून आहे ते. मग आता हे जे अर्धा इंच आहे ह्याला फॉलो करत करत आपल्याला ह्या टेपला जो आहे असा उभं पकडायचं, म्हणजे आपल्याला हवं तसं त्याला वळवता येईल. बघा, मी पूर्ण जिथं अर्धा इंच उतरवलंय तिथेच पकडलंय, वरती जायचं नाहीये आपल्याला. त्यानंतर इथे बरोबर असं पकडून आपल्याला मोजायचंय. बघा, गोल गोल मोजतीये मी, बरोबर जिथे अर्धा इंच आहे आपला तिथे आपल्याला मोजायचंय. बघा, मोजतीये मी हे असं. हा, आता हे मोजायचंय कुठपर्यंत, जिथपर्यंत तुमची फिटिंगची रेषा आहे तिथपर्यंत. बघा, हे 7.5 वर आलेलं आहे माझं. ठीक आहे, म्हणून मी इथे 7.5 लिहून ठेवलंय. त्यानंतर सेम असंच तुम्हाला या बाजूचं पण मोजायचंय. बघा, इथे अर्धा इंचावर मार्किंग केली आहे, मे बी तुम्हाला दिसत नसेल, पेननी केलंय मी. सेम असंच तुम्हाला पकडायचंय आणि अर्धा इंच आतून तुम्हाला टेप असा गोल 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 फिरवायचा आहे. बघा, मार्जिन पकडायची नाहीये, मार्जिन आपण वेगळी सेपरेटली ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. बघा, हे 6.25 आलंय माझं. ठीक आहे, असंच तुम्हाला ब्लाऊजचं पण मोजायचंय आणि अशा पद्धतीनेच आपण बाही बनवायची असते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बाहीची जी लांबी आहे लक्षात घ्या. ही जी बाही आहे, तुम्ही किती इंच, 5 इंच, म्हणजे 5.5 इंच मॅक्स, त्याच्या पुढचीच ही बाही बनवू शकते. 5.5 पेक्षा कमी बनवायला गेलं तर ह्या बाहीला प्रॉब्लेम येतो. सो ही बाही तुम्ही 5.5च्या पुढे कोणतीही बाही असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. आता तुम्हाला जर एकदम शॉर्ट बाही हवी असेल तर मग त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथून ती बघा आणि शिका. त्याची ड्राफ्टिंग वेगळी असते. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले बाही लांबी अधिक 1 इंच ठेवायचंय. बघा, माझ्या बाहीची जी लांबी आहे ती 16 इंच आहे. ठीक आहे, तर मग 16 इंच अधिक 1 इंचावर मार्किंग करते, मग ते होत आहे 17. आता मार्किंग केल्यानंतर मी 2 वेळा मार्किंग करते, म्हणजे मला एकदम सरळ रेघ मिळेल माझी. 17 सरळ आडवी रेघ मारूयात आपण. बघा, 1 इंच कंपल्सरी तुम्हाला पूर्ण बाहीच्या लांबीमध्ये मिळवायचंच आहे. आता त्यानंतर इथून वरपासून अजून एक रेघ घ्यावी लागेल आपल्याला, तो म्हणजे असतो छातीचा तुमच्या 8वा भाग. आता तुमची किती पण छाती असू दे, त्याचा तुम्हाला 8वा भाग घ्यायचा आहे. बघा, हे चार्ट जे आहेत ते मी अवेलेबल केलेत तुमच्यासाठी. तुम्हाला ह्याच्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथून हे 4ही चार्ट मी व्यवस्थित स्क्रीनवर दिलेत. तुम्ही स्क्रीनशॉट मारून त्याचं हे करून घ्या, प्रिंट मारून घ्या. आता माझी 32 छाती आहे, तर 32चा जो 8वा भाग आहे तो बघा, आता समज मी ह्याच्यावर मी असं करते, बरोबर 8वा भाग बघा 4 आहे.
ठीक आहे, तुमचा जेवढा पण 8वा भाग आहे तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुमचा 8वा भाग तो तुमचा 8वा जो भाग आहे तो तुम्हाला इथे वरून बरोबर मार्किंग करायचंय. माझा 4 आला होता, तुमचा कितीही येऊ शकतो 8वा भाग. ठीक आहे ना. तर मग या चार्टमध्ये तुम्ही बघा, लिंक दिली आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. 4 चार्ट आहेत टोटल, 1 पासून ते 55 पर्यंत सगळे भाग आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, छातीचे किंवा मापांचे इंचाचे सगळे भाग आहेत. सो तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे, आता बघा वरून मी माझ्या छातीचा 8वा भाग टाकला. तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये बघायचंय तुमची छाती कुठे आहे आणि मग तसा तुम्हाला 8वा भाग टाकायचा आहे. आता तुमची ही जी मुंडा खोली आली होती, ठीक आहे, ही पुढची आणि मागची ह्या दोघांना तुम्हाला अधिक करायचंय. बघा किती आली बघा, पुढची मागची नेहमी सेम येईल असं पण नाहीये किंवा नेहमी वेगळं वेगळं येईल असं पण नाहीये. कधी कधी तुमची मागची पुढची सेम पण येऊ शकते की मागे पण 7.5 आली आहे, पुढे पण 7.5 आली आहे, किंवा मागे पण 8 आली आहे, पुढे पण 8 आली आहे. पण कधी कधी काय होऊ शकतं, मागची मोठी येऊ शकते आणि पुढची छोटी येऊ शकते, किंवा उलट पण होऊ शकतं. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स मागचीच मोठी असते आणि जेव्हा डीप गळे असतात तेव्हा पुढची मुंडाखोली मोठी असते. तर आपल्याला ह्या दोघांना अधिक करायचंय. बघा या दोघांचं अधिक केल्यावर किती येतं टोटल, तर या दोघांचं अधिक केल्यानंतर आपल्याला मिळतंय 14.25, म्हणजे 14 नंतरच्या 2 रेषा, 14 आणि पाव इंच. तर आता जेवढं पण आलंय, ठीक आहे, बघा टेपवर पकडायचं, तुमचं जेवढं पण आलंय. दरवेळेस तुम्हाला समसंख्या येईल किंवा तुमच्या एखादा असा पूर्ण अंकच येईल असं काही नाहीये. 13.25 येऊ शकतं, 12.15 येऊ शकतं, परत 15 आणि 1 रेष येऊ शकतं, परत 16 आणि पाव येऊ शकतं, कितीही येऊ शकतं तुमचं. जेवढं पण आलंय त्याला फक्त निम्म करायचं. बघा आता माझं 14.25 आलंय ना, मी त्याला निम्म केलं. निम्म केलं कितीवर आलं माझं बघा, 7 आणि 1 रेघ. तुम्हाला असंच काढायचं, जास्त कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. आता समज अधिक जरी करायचंय तुम्हाला तरी खूप सोपं आहे. बघा पहिली मागची मुंडाखोली होती 7.5, मी 7.5 वर बोट पकडलं. त्यानंतर परत याच्यामध्ये आपल्याला 6.25 मिळवायचे. मग आता ह्याच्यामध्ये मिळवते मी, पहिले 7 मिळवते, मग पाव कमी करते. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 7.5 झाले आणि त्याच्यामधनं पाव इंच वजा केले तर 14.25 मिळाले. असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, कॅल्क्युलेशन जर तुम्हाला जमत नसेल, खूप डोक्याचा भुसकुटा होत असेल तर ही सोपी पद्धत आहे. ठीक आहे, आता आपलं आलो तर 7 आणि 1 रेघ. तर ते कुठून टाकायचंय, बघा इथं जो कोपरा आहे तुमचा, इथे बरोबर टेप पकडायचा आहे तुम्हाला असा कोपऱ्यावर, आणि या रेषेवर तुमचा अंक कुठे क्रॉस होतोय. बघा आता मी इथं कोपऱ्यावर ठेवल्यानंतर बरोबर माझा या रेषेवर इथे 7 आणि 1 रेघ माझी क्रॉस होतीये. मग जिथे क्रॉस होतंय तिथे मार्किंग करूयात आपण. आता तुमचं कितीही येऊ शकतं, तुम्हाला फक्त इथं कोपऱ्यावरून टेप पकडायचा आहे आणि तुम्हाला हे टेप ऍडजस्ट करायचं आहे. लाईनवर जिथे क्रॉस होईल तिथे तुम्हाला तुमच्या आकड्यानुसार मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मला मिळाला. आता इथून कंपल्सरी सर्वांना 1.25 इंच जायचंय सर्व मापांसाठी. 1.25 इंच म्हणजे किती, 3 रेघा. ठीक आहे, 3 रेषा नाही, सॉरी, 1.25 इंच म्हणजे बघा एवढं, 1 ला पाव इंच कमी. बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, हे आहे पाव इंच, हे आहे अर्धा इंच, आणि हे जे आहे ना हे आहे 1.25 इंच. तुम्ही तुमच्या टेपवर असं मार्किंग जर करून ठेवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार, जर तुम्ही बिगिनर असेल तर. ठीक आहे, इट्स ओके, आपण हे रब करूया. आता 1.25 इंच मार्किंग केल्यावर काय करायचंय, हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे. जोडूयात आपण ह्याला. आता जोडल्यानंतर आपल्याला याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची. आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजला किती इंच दिली आहे, समज 2 इंच दिली असेल तर इथून 2 इंच जायचंय बाहेर तुम्हाला. समज तुम्ही 2.5 इंच मार्जिन दिली आहे तर 2.5 इंच द्या. समज 1 इंच मार्जिन दिली तर 1 इंच द्या. तर मी 1.5 इंच मार्जिन दिली म्हटल्यावर मी इथून 1.5 इंच देणार आहे. आता बघा या दोघांचा आपल्याला काढायचा आहे मध्य सर्व मापांसाठी.
ठीक आहे. आता मध्य काढल्यानंतर बरोबर टेप असा पकडायचा आहे बघा, ही जी चाललेली रेषा आहे म्हणजे ही जी तिरपी जाणारी रेषा आहे त्या रेषेला बरोबर तुमचा जो अंक आहे त्याची रेषा समांतर राहिली पाहिजे. आणि त्यानंतर 2 इंच सॉरी अर्धा इंच वरती मी मार्किंग केले बघा, अर्धाच इंच दिलंय. त्यानंतर इथून तुम्हाला रेघ मारायची आहे डायरेक्ट, आणि रेघ मारल्यानंतर तुम्हाला इथून फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि फ्रेंच कर्वचा वापर करून तुम्हाला हे असं बघा गोल आकार द्यायचा. बघा मी फ्रेंच कर्व कसं ऍडजस्ट केलं मी बरोबर, हा पॉइंट आणि हा पॉइंट जसा जोडत होता तसा मी ह्याला गोलाकार दिला. आता काय करायचंय आपल्याला, या आणि या पॉइंटचा, या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचा आहे. सेम या दोन्ही पॉइंटचा मध्य काढायचा. कसं काढायचा, ह्याला पकडायचं असं, ह्याला दुमडायचं, दुमडल्यानंतर इथे तुम्हाला मार्किंग करायचंय. सेम इकडे पण तसंच करायचं बघा, या आणि या रेषेचा आपल्याला मध्य काढायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला पाव इंच वरती जायचंय सर्व मापांसाठी. त्यानंतर इथून पाव इंच खाली यायचंय आपल्याला सर्व मापांसाठी. बघा या बाजूला मी वर गेली आहे, या बाजूला खाली आली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान छान गोल गोल आकार द्यायचा. बघा मी आकार असा देतीये की हे तिन्ही पॉइंट आपले जोडले गेले पाहिजे. कोणते तिन्ही पॉइंट, बघा मी असं ऍडजस्ट करतीये, फिरवतीये हे फ्रेंच कर्व. बघा हा एक पॉइंट, मधला पॉइंट आणि कोपऱ्याचा पॉइंट, हा असा जोडला गेला गोल. सेम ह्याला उलट करायचं असं, आणि मग छान छान गोल गोल आकार द्यायचा ह्याला. ठीक आहे. आता दंडघेराच्या निम्म टाकायचा. तर तुमचा दंडघेर किती आहे, आता बघा जर तुमची बाही इथपर्यंत असेल दंडापर्यंत तर तुमचा इथला घेराचा निम्म टाकायचा. तर माझी इथपर्यंत बाही आहे. ठीक आहे. तर मग माझी बाही जी आहे ती इथपर्यंत घ्यायची आहे. सो मला इथे किती हवंय, मला इथे 10 इंच हवंय. ठीक आहे. तर 10च्या निम्म किती होतं, 5 इंचावर मार्किंग करतेय मी. आता त्याच्या बाहेर मी देतेय 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. चला आता ह्या दोन्ही पॉइंट्सला आपल्याला जोडायचं आहे. आपली बाही तयार आहे. बघा ही जी बंद घडी आहे इथून आपण माप टाकली आहेत पुढच्या बाजूला. बंद घडी नेहमी तुमच्या बाजूला ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे कागदाची ती पुढच्या बाजूला ठेवायची, म्हणजे बाहीचे समान भाग कापले जातात बरोबर. ठीक आहे. नाही तर बाहीचे 2 तुकडे होतील. चला कट करूयात आपण ह्याला. सगळ्यात पहिले खाली कट करायचंय. आता इथून बघा हा जो भाग आहे बाहेरचा भाग तो मी पहिले कट करतेय. त्यानंतर बाहीला ओपन करायचंय. ओपन झाली बाही. आता मात्र जो आपण हा आतला गोल आकार दिलाय तो कापायचा सिंगल. बघा ही झाली बाही आपली तयार. आता ही बाही जेव्हा आपण दुमडतो ना त्यावेळेस कळतं आपल्याला एक बाजू आतमधली छोटी असते, कारण आपला जो आतला भाग असतो तिथे खड्डा असतो म्हणून आतला मुंडा नेहमी छोटा असतो. ठीक आहे. ही झाली आपली 3/4 बाही. तुम्ही सेम मापानी इथून बघा एवढी छोटी जरी बनवली 5.5 इंचाची तरी पण चालेल. 5.5 इंचापासून पुढे कोणतीही बाही तुम्ही या पद्धतीने जर बनवली
तर तुमची खूप छान येईल. फक्त फिटिंग मारताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तुम्ही ड्रेसला ही बाही बसवणार आहात त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेट फिटिंग मारायची आहे. त्याला ड्रेससाठी आपण जेव्हा बाही बनवतो त्यावेळेस ती थोडीशी कम्फर्टेबल असते आणि लूज असते. पण ज्यावेळेस आपण ब्लाऊजला बाही बसवतो त्यावेळेस जी फिटिंग मारतो ना, तर त्यावेळेस फिटिंग मारताना थोडंसं इकडच्या बाजूला, दंडाच्या बाजूला थोडं 1/2 इंच आत या आणि मग असं घेत घेत तुम्ही इथे मर्ज करा दंड घेराला. आता बाही तुम्ही 3/4 पण ब्लाऊजला लावू शकता किंवा हाफ पण लावू शकता. तर जिथपर्यंत तुमचा दंड घेर असेल इथून थोडंसं आतून 1/2 इंच आतून थोडीशी शिलाई मारायची, इथपर्यंत मर्ज करायचं, जेणेकरून तुमच्या दंडाला ती बाही एकदम टाईट आणि सुंदर आणि फिटिंग छान बसते. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.